कराडी कन्ना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण बैलांना फिरवायला व्यायाम द्यायला छकड्याला चालवून आणणार आहे. आणि आत्ता आम्ही दोघंच आहे, भाऊ आणि मीच आहे, दोघं जणच आहे. त्यासाठी आता आम्ही दोघंच धाडस करणार आहे, दोघंच झोपायचं. कारण की ह्याच्या अगोदर आपण कधी दोघांनी झोपलेलं नाही ती, कारण की झोपताना जरा बैल धरायला लागते ती. कशी तरी करून झोपली आणि नंतर आम्ही बघा रस्त्याला घेऊन आलोय. बैल फ्रेश आहेत त्यामुळं अगदी व्यवस्थित चालतात. मी गाडीच्या पुढं बघा सुंदरचा कासरा घेऊन पुढं चालायला लावलोय. कारण की गाडीच्या पुढं चाललो नाही तर डायरेक्ट रस्त्यानं पळायला सुरुवात करते ती. आणि तुम्ही बघताय दोघांचं पण कासरं यसनीला आहेत, तरी पण ते पळताना ऐकत नाहीत. त्यासाठी बघा असं पुढं चालायला लागतं, म्हणजे ते आपल्या पाठीमागनं हळूहळू चालत येते ती. त्यानंतर बघा सुंदर कशी आपली फोटोसाठी पोज देतात तशी पोज देऊन उभं राहिल्या. मग म्हणलं लागलं तर तिला पण शूटिंगमध्ये घ्यावं. तिचा व्हिडिओ काढायला जवळ गेलो तर तेवढ्यात तिनं मान फिरवली बघा तिकडं. कारण की तिचा व्हायला लागल्यावर धाराचा टायमिंग. बैल बघा आता वैरण खायला लागली ती. आणि आपण आता चालवाय घेऊन गेलेलो आपल्या गावात एक फाटी पडल्या, काळी रानातली फाटी आहे, म्हणजे मातीची पूर्ण फाटी आहे. आणि त्या फाट्यावरनं आपण चालवून आणलेत, म्हणजे 1200-1300 फूट पल्ला आहे आणि त्याच्यावरती चालवून आणलेत. त्यामुळं चांगलाच त्यांचा व्यायाम झालेला आहे. आणि बघा म्हस मला कायम मारतच आहे आणि त्यासाठी हिला हिच्यापासून लांबनच चालत असते. आपली जुली आल्या. जुली पहिल्यापेक्षा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तिला बहुतेक पाणी प्यायचंय. आणि आपण आता कोळ्याचं मैदान झालं की आपण फेरं टाकणार आहे त्यांना. त्यानंतर आपल्याला बैल एखादा चांगला बघून फेरं टाकायची ती. आणि आपल्या सुंदराची धाराची टायमिंग झाल्यामुळं तिचं लक्ष सगळं गाईकडेच आहे. त्यामुळं मग आता धार पण लवकरच चालू करायचे. गाईनं पण सगळी बघा वैरण खाऊन घेतल्या. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कोळ्याचं मैदान झालं की आपल्याला सुंदरला आणि प्रतापला दोघांना पण चांगल्या बैलावर फेरं टाकायचे आहेत. त्यामुळं आता सगळे आसपासचे आपल्या बैल चांगली, कोळ्याचं मैदान आपल्या भागातलं मैदान असल्यामुळं सगळी तिकडं पळणार आहेत. त्यामुळं आता मैदान होस्तवर काय आपल्याला बैल भेटणार नाही, कारण की सगळी बैल त्या मैदानाच्या तयारीतच आहे ती. आणि त्यानंतर आपण सुंदरला पण आणि प्रतापला पण त्याच आपल्या गावातल्या फाटीवरती चांगले 1200-1300 फूट फाटे आहे आणि चांगली रेवट्याची फाटे आहे. दोघांचा पण चांगला खस निघल असे फाटे आहे. त्या फाटीवर जाणार आहे. आणि आपल्या सुंदराचं बघा सगळं व्यवस्थित चालू आहे. आता तिनं वैरण पण खायला चालू केल्या.